आपल्या पुण्यात चांगले शाकाहारी रेस्टॉरंट्स कमीच आहेत नाही का? पण आता नो वरीज, प्रेझेंटिंग पुणेरी विलेज. आपल्या पुण्यातल्या स्वामीनारायण मंदिरासमोरच इथे तुम्हाला मिळेल शांत आणि प्रशस्त जागा. जेवणाची चव ती तर एकदम भारी. प्रत्येक खास तुम्हाला वाह म्हणायला लावेल. ताजे पदार्थ, उत्तम चव आणि पोटभर जेवण यांची गॅरंटी. घरातल्या सगळ्यांसोबत बाहेर जेवायला जायचंय तर मग पुणेरी विलेज तुमच्यासाठीच आहे. काय मग आजच या रेस्टॉरंटला भेट देताय ना? नमस्कार, न्यूज अनकटच्या सर्व प्रेक्षकांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन. कोरोनाबाबत डॉक्टरांच्या सूचनांचं पालन करावं, आरोग्यमंत्री आबिटकर यांचं आवाहन. अमरावतीतील रखडलेल्या पठाण चौक उड्डाण पुलाची खासदारांकडून पाहणी. पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील नीरा ग्रामपंचायतीचं नगरपंचायत करण्यास ग्रामस्थांचा विरोध. आणि पत्नी पीडित पुरुष आश्रमात पिंपळ पौर्णिमा साजरी. नमस्कार, मी साक्षी पांचाळ. आपण पाहताय न्यूज अनकट. हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने. सध्या राज्यभरात कोरोना वाढतोय, मात्र याबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण न करता डॉक्टरांच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केलंय. या बाबतीत दररोज आरोग्य विभागाकडून अपडेट दिला जात आहे. त्यामुळे घाबरू नका, कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे अशी माहिती मंत्री आबिटकर यांनी कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना दिली आहे. राज्यभरामध्ये कोरोनाचे जे काही पेशंट्स आहेत त्या पेशंट्स बद्दल दररोज अपडेट आरोग्य विभागाच्या वतीने दिल्या जातात. या पेशंटची संख्या वाढली तरी सुद्धा काळजी करण्याची कारण नाही असं वारंवार आरोग्य विभागाच्या वतीने सांगितलं गेलंय. खरं तर सौम्य लक्षण असल्यामुळे कोरोना जरी आपल्या सोबत असला, कोरोनाचे पेशंट असले तरी घाबरण्याची गरज नाही. फक्त ज्या काही डॉक्टरांच्या सूचना असतील तेवढ्यांचं पालन करावं. अशाच पद्धतीच्या सूचना केंद्र शासनाने सुद्धा आपल्याला दिलेल्या आहेत. लोकांना पॅनिक करू नका, लोकांना योग्य पद्धतीची माहिती द्या, अशा पद्धतीचं अतिशय चांगल्या पद्धतीच्या सूचना आलेल्या आहेत. त्यामुळे कोरोनाची सद्यस्थितीतलं संपूर्ण जो काही एकूण पेशंटची संख्या आहे ती नियंत्रणाखाली आहे. केंद्र शासनाने राज्य शासनाच्या समन्वयाने अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्याच्यावरती उपाययोजना आपण करतो. अमरावती शहरात अनेक वर्षापासून रखडलेल्या पठाण चौक परिसरातील उड्डाण पुलाच्या विकास कामांची खासदार बळवंत वानखडे यांनी पाहणी केली आहे. अमरावती शहराच्या विकास कामांमध्ये महत्त्वपूर्ण ठरणारा हा उड्डाण पूल लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांसाठी खुला करावा अशा सूचना खासदार बळवंत वानखडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या. गेल्या 2018 मध्ये तत्कालीन आमदार आदरणीय सुनील देशमुख यांच्या मागणीनुसार हा इतवारा येथील पूल मंजूर झाला होता, परंतु गेल्या अनेक वर्षापासून त्याचं काम रखडलेलं आहे. सातत्यानं या परिसरातली जी काही मंडळी आहे, या परिसरातल्या मंडळीची मागणी होती हा पूल केव्हा होते, पूल केव्हा होते. तर आज आम्ही सुनील भाऊ देशमुख, मिलिंद भाऊ चिमोटे, शहराध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलासभाऊ इंगोले, अल्पसंख्याकचे सर्व मान्यवर नेते या पुलाच्या पाहणीसाठी आलो आणि कार्यकारी अभियंत्यांना सुद्धा इथे बोलावलेलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार येत्या 6 महिन्यात आम्ही आता काम सुरू करून 6 महिन्यात काम पूर्ण करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं. आमची मागणी ही आहे की लवकरात लवकर सुरू करावं, अन्यथा जी काही PWDचं ऑफिस आहे, कार्यकारी अभियंता असेल किंवा अन्य अधिकारी असतील, यांच्या दालनात आम्ही या संदर्भात आंदोलन करू. बीड नगर परिषदेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना तात्काळ निवृत्ती वेतन देण्यात यावं अशी मागणी करत बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केलंय. 2 वर्ष झाले तरी अद्याप निवृत्त वेतन मिळालं नसल्याने सेवानिवृत्तांच्या कुटुंबियांना उपासमार सहन करावे लागतेय. त्यामुळे तत्काळ सेवानिवृत्त देण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. नुकत्याच झालेल्या बकरी ईद सणाच्या दुसऱ्याच दिवशी पुणे महानगरपालिका क्षेत्रातील अनेक सार्वजनिक उद्यानं अचानक बंद करण्यात आली आहेत. उद्यानं बंद ठेवल्याने मुस्लिम समाजाने तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त केलाय. या संदर्भात महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्सचे अध्यक्ष हाजी जुबेर मेमन यांनी पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदन देत खासदार मेधा कुलकर्णी यांनी उद्यानं बंद ठेवण्याबाबत महापालिकेला पत्र लिहिल्याचं सांगितलंय. तर हा अन्यायकारक निर्णय घेणाऱ्या विरोधात तात्काळ कारवाई करण्याची मागणी यावेळी मेमन यांनी केली आहे. पाहूयात. काल दिनांक 8 तारखेला सारसबाग हा गार्डन बंद ठेवण्यात आला
हे गार्डन बंद ठेवण्याची जी ॲप्लिकेशन होती ती राज्यसभा सांसद मेधा कुलकर्णी यांनी दिली होती. या लेटरमध्ये त्यांनी लिहिलं आहे की मुस्लिम समाज हा ईदच्या दुसऱ्या दिवशी इतवारी 8 तारखेला मोठ्या संख्येने गार्डन्समध्ये येतात, तर हे गार्डन बंद ठेवण्यात यावं आणि मुस्लिम समाजाला याच्या गार्डनमधनं प्रवेश बंद नाकारण्यात यावं आणि त्याच्या व्यतिरिक्त हिंदू समाजाच्या लोकांना त्या गार्डनमध्ये एंट्री द्यावी असलं लेटर त्यांनी महापालिका आयुक्तला लिहिलं होतं. महापालिका आयुक्तने या लेटरवर कारवाई करत असताना 8 तारखेला तो गार्डन बंद ठेवला, जो पूर्णपणे अँटी कॉन्स्टिट्युशनल आहे, इल्लीगल आहे. ही त्याचा पुरावा आहे की त्यांनी 8 तारखेला सारसबाग हा गार्डन बंद ठेवला. आमची प्रशासनाला आणि महाराष्ट्र सरकारला आज कलेक्टरनं निवेदन देत असताना ही प्रमुख मागणी आहे की जे धार्मिक द्वेष पसरवणारा आदेश महापालिका आयुक्तने काढला, तर महापालिका आयुक्त व संबंधित सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित करण्यात यावं. ही आमची मागणी आहे, प्रमुख मागणी. आणि जर ही मागणी पूर्ण झाली नाही तर रस्त्यावरचा मोठा आंदोलन आम्ही पुणे शहरात उभा करू. यासह बुलेटिनमध्ये आपण एक छोटीशी विश्रांती घेऊयात. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. तर या होत्या आजच्या ठळक बातम्या. हा काही रॅन्डम गोंधळ नाही. ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या कानाकोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट. न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही, तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ ट्रुथ. जगाच्या कानाकोपऱ्यातलं 100% अनकट सत्य. नो ड्रामा, नो फिल्टर्स, जस्ट ट्रुथ. ग्लॅमरचं धम्माल जग, स्टार्सचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज. बॉलिवूडपासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये. गुन्ह्यांचा पर्दाफाश, थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स. क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय? मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट. आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही, तर ड्रोन, डाटा, डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार. पहा कृषी विश्व, प्रगतीची एक नवी दिशा. हेल्दी राहायचंय, फिट राहायचंय? मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स, हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अनकटच्या धन्वंतरीमध्ये. गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखठोक रिपोर्टिंग. राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईलमध्ये. #राजकारण न्यूज अनकटवर. जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन. ही गोष्ट ऐकलीत का, जी तुम्हाला विचार करायला लावेल? पहा विषय काय. शेवटच्या क्षणाचा थरार, मैदानावरील धमाल, खेळाडूंचे किस्से आणि बरंच काही. क्रीडा विश्वमध्ये सर्व काही. प्रत्येक बातमी, प्रत्येक विषय, प्रत्येक घटना थेट तुमच्यापर्यंत. नो फिल्टर, नो बायसनेस. बातमी जशी आहे तशीच दाखवणार. आणि आता एक बिग अपडेट. न्यूज अनकट इज लेवलिंग अप. आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल, जिथे सगळं काही थेट रिअल आणि अनकट असणार. मोर कॉन्टेंट, मोर शोज, मोर रिअल टॉक्स. प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन्ड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. उर्वरित काही महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूयात. संभाव्य शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे. करवीर तालुक्यातील केनवडे येथे खांबाचं सर्वे करण्यासाठी आलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना रोखून शेतकऱ्यांनी जाब विचारले. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी जागेवरच सर्वे काम थांबवल्याचं पाहायला मिळालं. तर शक्तीपीठ महामार्गात अडथळा निर्माण करणाऱ्या विजेच्या खांबांना हटवण्यासाठी महावितरणने हा सर्वे सुरू केलाय. तर याबाबत आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी जाब विचारल्याने महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने जागेवर येऊन हा सर्वे आपण थांबवत असल्याचं सांगत काम थांबवलंय. मी कॉम्रेड शिवाजी मगदूम, शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समिती. काल केनोड येथे महावितरणचे काही कर्मचारी सर्वे करण्यासाठी आले होते. शक्तीपीठ महामार्गामध्ये किती विजेचे पोल येतात त्याचा सर्वे करायसाठी आले होते आणि ते केनोडीमध्ये सापडले. आता ते ज्यावेळी सापडले त्यावेळी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही काय करायसाठी आला, तर त्यांनी क्लिअर सांगितलं की आम्ही शक्तीपीठ महामार्गामध्ये जे काही महावितरणचे पोल जातात त्याचा सर्वे करायसाठी आलेलो आहे. आणि मग आमच्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणच्या जे उपस्थित होते त्यांनी त्यांना रोखून धरलं. त्यांचा जो काही मुख्य ठेकेदार होता त्याला कॉल केला. नंतर ते सांगलीसने त्या ठिकाणी आले. त्यांना सुद्धा शेतकऱ्यांनी बरेच जाब विचारले. खरं म्हणजे 15 ऑक्टोबर 2024ला
कोल्हापूर जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग रद्द झाल्याचं परिपत्रक मागच्या शासनानं काढलेलं होतं आणि ते अजून कायम आहे. आणि असं असताना एकदा नोटिफिकेशन काढलेलं आहे शक्तीपीठ महामार्ग रद्द झालेलं, तर मग हे येतातच कसे, हा खरं म्हणजे शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न आहे. म्हणजे सरकारचं दाखवायचं दात वेगळं आणि खायचं दात वेगळं आहे असं एकूणच परिस्थिती दिसते. मागील काही महिन्यांपासून पुण्यात संघटित गुन्हेगारीच्या विविध घटना समोर आल्यात. संघटित गुन्हेगारी आणि वर्चस्ववादाच्या कारणातून पुण्यात अनेकदा टोळी युद्ध भडकल्याचं देखील पाहायला मिळालं. मात्र पोलिसांकडून पुण्यात गुन्हेगारी टोळी सक्रिय नसल्याचं बोललं जात आहे. पण आंदेकर टोळी सक्रिय असून या टोळीने एका व्यापाऱ्याकडून तब्बल 48 लाख रुपयांची खंडणी उकळल्याचं समोर आलंय. मागील 8 वर्षांपासून आंदेकर टोळी पैशांसाठी व्यापाऱ्यांचा छळ करत असल्याचं काही नागरिकांकडून माध्यमांशी बोलताना कळालंय. आमचं सामान आम्हाला दिले भरपूर 48 लाख रुपये दिले आतापर्यंत. 48 लाख रुपये आतापर्यंत. त्याला दरमहा 50,000 दरमहा. गुगल पे नको. भाडं घ्यायचा तो नाल्याचा आणि सगळ्यांकडनं घेतो, सगळ्या मच्छीवाल्यांकडनं घेतो. पण जीवाला घाबरतात म्हणून सगळे देतात. कोणी असं नाही म्हणत नाही, असं कोणी नाही म्हणत नाही. सगळे देतात, सगळे खंडणी देतात. सगळे भीतीपोटी सगळे ते, नाही तर दमदाटी मारून टाकल, हे करल ते करल, सगळे देतात. आमची दुकाने असून सुद्धा आम्हाला चोर आहे. कारण मार्केटला धंदा नाही आता, पहिल्यासारखा धंदा नाहीये मार्केटला आता. आमदार विनोद अग्रवाल यांनी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणत गोंदिया विधानसभा क्षेत्राचा विकास करण्याचा ध्यास घेतलाय. मात्र गोंदिया विधानसभा क्षेत्रातील या विकास कामांना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता आणि कंत्राटदार गालबोट लावण्याचं काम करतायत. याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे गोंदिया आणि आमगाव विधानसभा क्षेत्र यांना जोडणाऱ्या इर्री आणि करंजी गावातील रस्त्यावर पाहायला मिळालंय. एका रात्रीत तयार झालेला हा रस्ता सकाळी वाहतूक सुरू होताच उघडलाय. स्थानिकांनी पाहणी केली असता रस्त्याचा डांबर पायाने निघतोय, तर हे निदर्शनास आल्यानंतर तिथल्या नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. जे डेप्टी आहेत त्यांच्याशी बोलल्यावर त्यांनी सांगितलं की माझ्या हिशोबाने रोड एकदम ओके आहे. तुम्हाला जर काहीतरी चूक दिसत असेल तर तुम्ही मला सांगा. म्हणजे एक डेप्टी लेवलचा जर इंजिनियर असा बोलत असेल आणि तो रस्ता पायाने उखळत असेल, हा किती मोठा भ्रष्टाचार आहे आणि हा महाराष्ट्रासाठी, या गोंदिया विधानसभासाठी किती दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जेई सोबत जेव्हा बोललो ते म्हणाले की आमदार साहेबांनी निधी खेचून आणली आणि आमदार साहेबांच्या वाढदिवसावर आम्ही हा रोड बनवला. आणि हा रातच्या काळोख्यात हा रस्ता बनवण्यात आला. आणि तुम्हाला सांगतो, जनतेच्या आमदाराच्या वाढदिवसावर गोंदिया विधानसभाच्या इर्री व आमगाव विधानसभाच्या करंजी गावच्या जनतेसाठी हे भेट व्हायला पाहिजे होती. पण ही जनतेच्या आमदाराच्या वाढदिवसावर ठेकेदार आणि अधिकाऱ्यांसाठी भेट आहे. कारण यांनी ह्या कामात फक्त 10 ते 15% निधी खर्च केली. 85 ते 90% निधी यांनी भ्रष्टाचारात कमवली. म्हणून ही ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची भेट आहे. माझी आमदार साहेबांना विनंती आहे, माझी शासन प्रशासनाला विनंती आहे की ह्या भ्रष्टाचाराने आमच्या गोंदिया विधानसभाचा, गोंदिया जिल्ह्याचा नाव खराब होऊन राहिला. म्हणून ह्या ठेकेदारावर आणि ह्या अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करून या भ्रष्टाचारी अधिकारीला सस्पेंड करायला पाहिजे आणि आमदाराची लायसन रद्द केली पाहिजे, ही माझी विनंती. आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे. पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील नीरा ग्रामपंचायतीचं रूपांतर नीरा नगरपंचायतीमध्ये करण्यात यावं अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून जोर धरतीये. तर या संदर्भात ग्रामसभा घेऊन शासनाला ग्रामपंचायतीचं मत कळवण्यात यावं अशी सूचना जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे. काल ग्रामसभा घेण्यात आली. यामध्ये नीरा नगरपंचायत करण्यास नागरिकांनी तीव्र विरोध केल्याने ग्रामपंचायतीचं नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्यात येऊ नये अशा प्रकारचा ठराव मंजूर करण्यात आलाय. तर याबाबत सरपंच तेजश्री काकडे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी राहुल शिंदे यांनी. नीरा ग्रामपंचायतीचं रूपांतर नीरा नगर परिषदेमध्ये करण्यात यावं अशी अनेक वर्षापासून नीरा ग्रामस्थांची मागणी होती आणि या संदर्भात आज शिवतखरवाडी येथे ग्रामसभा घेण्यात आली होती. आणि या ग्रामसभेमध्ये हा ठराव जो आहे तो फेटाळण्यात आलेला आहे किंवा नीरा नगरपंचायत नको आहे असं लोकांनी म्हटले.
आपल्याबरोबर निरेचे सरपंच तेजश्री काकडे आहेत. नक्की काय झाले हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय सांगाल? ग्रामसभा घेतली होती, असं वाटलं होतं की नीरा नगरपंचायतीला लोकांचा पाठिंबा असेल, पण अनपेक्षितपणे याला लोकांनी विरोध केलेला आहे. काय ठरवलं? सर्वप्रथम मी नीरा शिवतक्रारच्या नागरिकांचे आभार मानते की त्यांनी जास्त संख्येने ते उपस्थित राहिले. जी ही ग्रामसभा आज शिवतक्रारवाडीमध्ये लावली होती ती म्हणजे नगरपंचायत व्हावी की नको याच्यासाठी ती वाडीत लावली होती की तिथं जे शेतकरी वर्ग आहे त्यांच्या खरं तर जागा जाणार होत्या, त्याच्यामुळं त्यांच्या जागांवर त्यांना जागा द्यायच्यात की नको यासाठी तिथं. परंतु सर्व नागरिकांनी, सर्व ग्रामस्थांनी बहुसंख्येने बहुमताने सांगितलं की आम्हाला नगरपंचायत नको आहे, आम्हाला ग्रामपंचायतच हवी. यामुळे बहुमताने हा ठराव मंजूर झाला आहे की नीरा शिवतक्रार हे गाव ग्रामपंचायतच राहणार आणि तसा ठराव आम्ही उद्या देणार आहोत. तर आपल्याबरोबर होत्या निरेच्या सरपंच तेजश्री काकडे. आणि ग्रामस्थांनी नगरपंचायतीला विरोध केलेला आहे आणि तसा ठराव वरिष्ठांकडे पाठवण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. यासह बुलेटिनमध्ये आपण एक छोटीशी विश्रांती घेऊयात. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. स्पीड, थ्रिल, जोश या साऱ्यांचा थरार म्हणजे सुपर क्रॉस रेसिंग. आणि याच सुपर क्रॉस रेसिंगचे सुपर हिरो ईशान लोखंडे लवकरच येत आहेत आपल्या भेटीला न्यूज अनकटच्या क्रीडा विश्वमध्ये. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पुढची एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात. वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजीनगरच्या करोडी येथील पत्नी पीडित पुरुष आश्रमात सामाजिक आणि न्यायिक जागृतीसाठी पिंपळ पौर्णिमा साजरी करण्यात आली आहे. पुरुषांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात पिंपळ वृक्षाला साकडं घालून न्याय देण्याची मागणी यावेळी पुरुषांकडून करण्यात आली आहे. या कार्यक्रमात अध्यक्ष भारत फुलारे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरुष आयोग स्थापन करणे, खोट्या तक्रारींवर कठोर कारवाई करणे तसेच पुरुषांसाठी तक्रार निवारण केंद्र सुरू करण्याचा ठराव देखील करण्यात आलाय. तर यावेळी NCRBच्या अहवालाचा दाखला घेत पुरुष आत्महत्याच्या वाढत्या प्रमाणावर चिंता देखील व्यक्त करण्यात आली आहे. नमस्कार. आज आम्ही सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील पिंपळ पौर्णिमा साजरी केली. त्याचं कारण असं आहे की वर्षानुवर्षे आपण बघतो आहे का महिला ह्या वटसावित्री पौर्णिमेचं व्रत ठेवता आणि वटवृक्षाला साकडे घालता आणि सांगता का हाच पती आम्हाला जन्मजन्मी मिळावा, 7 जन्म मिळावा, या पतीला दीर्घायुष्य मिळावा. तर आमच्या ज्या पत्नी पीडितांच्या बायका आहे ह्या जर उद्या जाऊन वटसावित्री पौर्णिमा करतात तर ह्या जन्मामध्ये आम्हाला एवढा त्रास द्यायचा, मग वटसावित्री पौर्णिमेचं व्रत करायचं कशासाठी आणि कोणासाठी? आम्हाला हा त्रास द्यायचा आणि परत हा त्रास देण्यासाठी हा पती मागायचा का? आणि एवढा आमचा म्हणजे असह्य वेदना आम्हाला त्यांनी दिल्या आणि आमच्यासाठी परत उद्या जाऊन जर ते मागणी घालत असेल तर हे खोटारडेपण आहे. म्हणून आम्ही उद्या यमराज बिझी राहतील. उद्या त्यांच्या मागं खूप मोठे म्हणजे सर्वत्र ठिकाणी जाऊन वटसावित्री पौर्णिमा करून या आमच्या बायका जाऊन साकडे घालतील. म्हणून उद्या बिझी राहतील. त्याच्यासाठी आजच आम्ही यमराजाला साकडे घालतो आहे. त्या खोटाड्या बायकांचं ऐकू नका. या उद्या तुम्हाला खोटं नाटक सांगून आम्हाला परत याच्यात गुरफटवायचा प्रयत्न करतील, आम्हाला दीर्घ आयुष्य मागतील. अरे इथं आम्ही रोज मरतो. पैठण नगर परिषदेने गोदावरी तीरावरील दशक्रिया विधी घाटाचं टेंडर मातंग दलित समाजाला विश्वासात न घेता काढल्याची तक्रार मातंग बांधवांनी दिली आहे. पिढीजात पद्धतीने गोदावरी नदी पात्रामध्ये मृत व्यक्तीची अस्थी तथा रक्ष विसर्जन करताना राख चाळून मिळणाऱ्या उत्पन्नातून आमच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र सदर टेंडरमुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे अशी माहिती मातंग बांधवांनी दिली आहे. तर सदर टेंडर तात्काळ रद्द न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मातंग समाजाने दिलाय. आम्ही आहे ना अपूर्ण मातंग समाजाचा जमा झालेला आहे की तो मोक्ष घाट आहे, तो मोक्ष घाटाचं टेंडर असे काही लोक येऊन जमा सांगतात ते टेंडर झालं. आमच्या बायकाला म्हणतात तर तुम्ही आम्ही हे टेंडर घेतलेलं आहे, तुम्ही या गंगेमध्ये थांबायचे नाही, राग धोडायचे नाही, हस्ती धोडायचे नाही, तर थांबायचं नाही. त्याच्या गाड्या छत्र्यामधून त्या गाड्या बाहेर काढा, तर थांबायचे अशी त्यांना धमक्या देतात आणि छत्र्यामध्ये तुम्ही झाडू नका असं सांगतात ते. आणि आमचे लोक आमचा धंदा हा व्यवसाय पारंपरिक धंदा हा, आमचे पूर्वज हा व्यवसाय करत आहेत. आमच्या असे हे लोक गुंड लोक आणून आम्हाला धमक्या देतात की आमच्या इथं हे लोक सगळं उपासमारीची वेळ येईल. त्यासाठी तुम्ही मला असं वाटतं की तुम्ही ह्या टेंडर
झालं किंवा नाही झालं हे आम्हाला तात्काळ कळवणे. आणि आम्ही ह्यापूर्वी बी तुम्हाला निवेदन दिलेलं होतं. आमचे लोक हे तिथं कोणाच्या काळात सुद्धा झाडझूड करीत होते आणि त्याचे पूर्ण जीवन भागत होते. तुम्ही मुख्य अधिकारी साहेब हे तुम्ही हे टेंडर झालं किंवा असं नसतं झाले ताबडतोब रद्द करत यावे. नसता आम्ही उद्या 11 वाजता आंबेडकर पुतळ्यावर आम्ही रस्ता रोक आंदोलन करू. आम्हाला उद्या 24 तासात आम्हाला याचा रिझल्ट पाहिजे म्हणजे पाहिजेच. कोल्हापूर जिल्ह्यातील महापूर नियंत्रण करण्यासाठी जागतिक बँकेने दिलेल्या 3200 कोटींपेक्षा महापुराचा सर्वाधिक फटका बसणाऱ्या शिरोळ तालुक्यासाठी किती निधी मिळणार असा सवाल आंदोलन अंकुश संघटनेने केलाय. महापूर नियंत्रण करण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना करण्यात येणार आहेत हे सरकारनं स्पष्ट करावं. तसंच अलमट्टी धरणाची उंची वाढू नये यासाठी राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात जावं या मागणीसाठी आंदोलन अंकुश संघटनेच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. तर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी या आंदोलनाला भेट देऊन आंदोलकांशी संवाद साधलाय. आलमट्टी धरणाच्या उंचीच्या विरोधात गेले 4 वर्ष सांगलीची कृष्णा महापूर नियंत्रण समिती असेल किंवा आंदोलन अंकुश संघटना असेल त्या महापुराच्या उपाययोजनांच्या मागणीसाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करतोय. आणि जागतिक बँकेने जे 3200 कोटी रुपये आपल्या राज्य सरकारला दिलेले आहेत त्या 3200 कोटीमधले शिरोळ तालुक्यातल्या महापुराच्या नियंत्रणासाठी किती पैसे खर्च करणार आहेत या बाबतीतली कुठेही स्पष्टता आता राज्य सरकारनं डिक्लेअर केलेली नाही. आताच इथं पालकमंत्री आंबेडकर साहेबांनी आता आमच्या उपोषणाच्या स्थळात भेट दिली आणि आम्ही त्यांना मागणी केली की जी खाजगी कन्सल्टंट मैत्रा म्हणून जी कंपनी नेमलेली आहे तिच्या बाबतीत आम्हाला बैठक त्यांच्याबरोबर लावा आणि आमच्या महापूर नियंत्रणासाठी नेमकं काय करणार आहे हे आम्ही त्यांना विचारणार आहे. आणि त्याचबरोबर आलमट्टीच्या उंचीच्या बाबतीत मागच्याच मंगळवारी जी पाटबंधारे विभागाबरोबर बैठक झाली त्यानंतर आता मंत्रालय स्तरावर पण बैठक होणार आहे. त्या बाबतीत पण राज्य सरकारनं आलमट्टीच्या उंचीच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये जावं अशी मागणी पण आम्ही आता इथे केलेली आहे. आणि आत्ताचं जे उपोषण आहे ते आता या आमच्या शिरोळ तालुक्याच्या महापूर नियंत्रणासाठी सरकारचं काय धोरण आहे विचारण्यासाठी आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत धुळ्यातल्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील 645 प्रशिक्षणार्थी पोलिसांचा 12वा दीक्षांत समारोह संपन्न झाला. महाराष्ट्रातील विविध शहरात भरती झालेल्या पोलिसांना या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आलं. विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी प्रशिक्षणार्थी पोलिसांना शुभेच्छा देत त्यांना मार्गदर्शन देखील केलंय. तर यावेळी प्रशिक्षणार्थी पोलिसांनी केलेलं उत्कृष्ट पथसंचालन आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरलंय. तर या समारोहाला पोलीस अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि या बातमीसह आपण मॉर्निंग बुलेटिन मध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट.